पूर्वी घराची दारं आणि माणसांची मनं उघडी असायची. स्टेटस नावाचं खूळ अजून जन्माला यायचं होतं. घरं थोडी लांब असली तरी माणसं मनानं जवळ होती. हे आमचं घर, हे त्यांचं घर, हे तुमचं घर असा भेदभाव नव्हता. काळ बदलला, माणसं बदलली. फ्लॅटला लागून फ्लॅट असला तरी दारं आणि मन बंद व्हायला लागली. पूर्वी हाक देऊन घरात शिरायचे. आता दारावरच्या बेलला प्रतिसाद मिळाला तरच दार उघडलं जातं. सामने आए मेरे देखा मुझे बात भी की मुस्कुराए भी. सामने आए मेरे देखा मुझे बात भी की मुस्कुराए भी. किसी पुरानी पहचान के खातिर. कल का अखबार था बस देख लिया रग भी दिया. गुलजार. आले अचानक काल आणि हासलेनी बोलले. आले अचानक काल आणि हासलेनी बोलले. खूप वर्षे शेजार त्यांचा जणू ओळखीना विसरले. काल शेजारचे ग्रस्त अचानक आले. जणू ओळख विसरलो नाही हे दाखवण्यासाठी थोडंसं हसले आणि जुजबी 4 शब्दही बोलले. वृत्तपत्रा कालच्या मग चाळले हो त्यांनी जरा ते. वृत्तपत्रा कालच्या मग चाळले हो त्यांनी जरा ते. काम त्यांचे झाले जणू निघून गेले आले तसे ते. काम त्यांचे झाले जणू अन निघून गेले आले तसे ते. सोफ्यावर बसून तिथेच ठेवलेला कालचा पेपर उचलून चाळला. 5-10 मिनिटात उठले आणि जातो म्हणून निघून गेले. कदाचित हवी असलेली माहिती त्यांना मिळालीही असेल. सहजना येई कुणी अन सहजना बोले कुणीही. सहजना येई कुणी अन सहजना बोले कुणीही. सहज आलो सांगती कामाविना ना भेटे कुणीही. हल्ली कामाचा व्याप असेल, वेळेची बंधनं असतील किंवा आणखीन काही, पण बहुतेक वेळी सहज कुणी कुणाला भेटायला जात नाही, कुणी कुणाशी सहज बोलत नाही. सहज आलो, सहज फोन केला, यातला सहज हा शब्द फक्त तोंडी लावण्यापुरता उरलाय असं वाटायला लागले. पण याला दुसरी बाजू आहे. आजच्या अतिशय गतीने धावणाऱ्या जगात नकारात्मकता तितकाच गतीने वाढत चालली आहे. शंका आणि संशय यांचं मनावरती एक दाट आवरण यायला लागलेलं आहे. त्यामुळेच खरंच कुणाची तरी आठवण येते म्हणून फोन केला किंवा भेटायला गेलं तरी त्या सहजचा वेगळा किंवा सोयीचा अर्थ लावला जातो. हेच खरं. स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.